श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर आणि छान अशी व्हिडिओ शेअर करणार आहे. ती म्हणजे आज मी तुम्हाला महालक्ष्मी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, कशी बनवायची हे सांगणार आहे. तुम्हाला तर इथे दिसत असेल की मी कपड्यावरती महालक्ष्मीचं ड्रॉइंग काढून घेतलेलं आहे. इथे ड्रॉइंग काढून झाल्यानंतर आधी आपल्याला इथे साडी लावायची आहे. साडी कोणती लावायची आहे ते इथे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. सिल्वर गोल्डन अशा शेडमधली ही साडी आहे आणि त्याची किनारसुद्धा खूप सुंदर आहे. दोन्ही साईडला किनार आहे आणि त्याच्यानंतर त्याच साडीमधले इथे मी 2 कपडे कट करून घेतलेले आहेत आपले ह्या 2 साईडला लावण्यासाठी. पहिले आपण मधली बाजू जी आहे तिथे साडी लावण्यासाठी घेऊयात. इथे आधी आपण साडी कशी लावायची महालक्ष्मीला ते पाहणार आहोत. आता इथे मी एक साईड घेतलेली आहे. ही जी किनार आहे ती किनार आपल्याला पहिले लावून घ्यायची आहे. खरं म्हणजे ही किनार लावताना फोल्ड करून लावतात, पण याची जी किनार आहे ती इतकी सुंदर आहे की ती मला फोल्ड करावीशी वाटलीच नाही. मी म्हटलं की जाऊ दे, आपण किनार अशीच लावूयात कारण ती खूप सुंदर अशी दिसती आहे. इथे पहिली आपली प्लेट जी आहे ती आपल्याला टाचणीने सिक्युअर करून घ्यायची आहे. इथे मी टाचणी घेतलेली आहे. टाचणीने तुम्ही प्रत्येक प्लेट सिक्युअर करून घेतली तर तुमचं जे साडी तुम्ही जी ड्रेप करून घेतलेली आहे ती जशीच्या तशी राहील आणि जेव्हा तुम्ही थ्रेडने टाका मारायला जाल तेव्हासुद्धा ती परफेक्ट आपल्याला स्टिच करता येईल. इथे आपली जी साडीची प्रत्येक प्लेट आहे ती प्रत्येक प्लेट आपल्याला सेम घ्यायची आहे, सेम मेजरमेंट वाईज घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला वरती आणि खालच्या साईडला आपल्याला प्रत्येक प्लेटला टाचणी लावून घ्यायची आहे. इथे आता आपण पूर्ण जी साडी आहे ती आधी प्लेट पाडून लावून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली साडी सुंदर अशी लावून झालेली आहे आणि तुम्ही प्रत्येक प्लेट पाहू शकता. प्रत्येक प्लेट ही एकदम सेम आलेली आहे. आता इथे मी एक कपडा घेतलेला आहे आपल्या मिडलचा जो पार्ट आहे तिथे लावण्यासाठी. आता इथे आधी आपल्या ज्या 2 वरती लाईन आहे जिथे आपल्याला 2 कपडे लावायचे आहेत, काठाची साईड घ्यायची आहे. इथे आता मी सुई आणि धागा घेतलेला आहे आणि त्याने आधी आपण हे दोन्ही साईडला सिक्युअर करून घेऊया. दोन्ही साईडला कापड लावल्यानंतर आता आपण आपला जो हा मिडलचा पार्ट आहे जिथे आपण टाचण्या लावून घेतलेल्या आहेत प्लेट्स पाडण्यासाठी, तिथे आपल्याला आता सुई आणि धाग्याने एक एक टाका मारत घ्यायचा आहे आणि तिथली जी टाचणी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. प्रत्येक प्लेटवरती आपण टाचणी लावलेली आहे तिथे आपल्याला टाका मारून घ्यायचा आहे. तर इथे प्रत्येक प्लेट्सवरती टाका मारून झाल्यानंतर आता आपला जो मिडलचा पार्ट आहे तिथेसुद्धा आपल्याला साडीचा भाग लावायचा आहे. इथे मी चौकोन मध्ये साडी कापून घेतलेली आहे आणि त्याचा जो मेन काठाच्या साईडचा जो भाग आहे तो आता इथे मी मधल्या साईडला लावून घेते आणि त्यासाठी इथे मी सुई आणि धाग्याचा वापर केलेला आहे. तर
इथे मधल्या भागामध्ये कपडा लावून झाल्यानंतर आपण खालच्या साईडला ज्या प्लेट्सला टाचण्या लावलेल्या आहेत तिथे सुद्धा प्रत्येक प्लेटवरती आपण निडल आणि थ्रेडने एक एक टाका मारून घेऊयात आणि आपल्या ज्या टाचण्या आहेत त्या काढून घेऊयात। तर इथे पूर्ण साडी आपण निडल आणि थ्रेडने सिक्युअर करून घेतलेली आहे। सो आता आपण महालक्ष्मीचा चेहरा आहे तो आधी पेंट करूयात। सो त्यासाठी इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे, कारण आपल्या कपड्याचा जो कलर आहे तो डार्क आहे, त्याच्यामुळे डार्क कपड्यावरती आपले जे कलर आहे ते उठून दिसत नाही। सो त्यासाठी आपल्याला पहिले इथे व्हाईट कलर ॲड करायचा आहे। सो इथे मी चेहऱ्यावरती आधी व्हाईट कलर अप्लाय करून घेतलेला आहे। इथे मी ॲक्रिलिक कलरचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे येलो कलर घेतलेला आहे, लेमन येलो 11 हा शेड घेतलेला आहे। सो तो यूज करून झाल्यानंतर इथे मी जो ब्लॅक कलर घेतलेला आहे तो ब्लॅक 02 हा शेड आहे। ब्लॅक कलर अप्लाय करून झाल्यानंतर इथे मी पुन्हा व्हाईट कलर घेतलेला आहे जे डोले आहेत ते काढण्यासाठी, आणि त्याच्यानंतर इथे मी रेड कलर घेतलेला आहे, क्रिम्सन 04 हा रेड कलर घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी नथ काढण्यासाठी सुद्धा रेड आणि व्हाईट कलरचा वापर केलेला आहे। सो आता आपल्या चेहऱ्याची फिनिशिंग झालेली आहे, चेहऱ्यावरती आपलं पूर्ण काम झालेलं आहे। तर आता आपण इथे देवीचं जे मुकुट आहे ते पाहूयात। मुकुटसुद्धा आपल्याला खूप सुंदर असं सजवायचं आहे। सो त्यासाठी इथे मी पूर्ण बीडचा वापर करणार आहे। तर इथे पहिले पूर्ण मुकुट मी शुगर बीडने वर्क करून घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मिडलची जी जागा आहे तिथे सुद्धा आता मी पूर्ण गोल्डन बीडने वर्क करून घेणार आहे। सो शुगर बीड, गोल्डन बीड, कुंदन, ड्रॉप शेप कुंदन, त्याच्यानंतर पुन्हा इथे मी पर्ल बीडचा वापर केलेला आहे। इथे मी व्हाईट पर्ल बीड घेतलेले आहेत, त्याच्यानंतर पुन्हा शुगर बीड आणि पुन्हा गोल्डन बीड, अशा पद्धतीने इथे पूर्ण मुकुट जो आहे तोच मी सुंदर असा सजवून घेतलेला आहे। मुकुटावरती छान हिरे मोती वगैरे असतात, सो त्याच वाईज इथे मी मुकुट सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि इथे मी व्हाईट पर्ल बीडचा वापर केलेला आहे आणि ड्रॉप शेप कुंदनचा वापर केलेला आहे। त्याच्यामुळे आपला जो मुकुट आहे तो खूप सुंदर दिसतोय, आणि गोल्डन बीड आणि शुगर बीडने सुद्धा खूप छान असं त्याला लुक आलेलं आहे। सो मुकुटच्या वरचा जो भाग आहे तिथे मी मोठ्या साईजमध्ये ड्रॉप शेप बीड लावून घेतलेला आहे, आणि त्याच्याभोवती सुद्धा मी शुगर बीडने आता वर्क करून घेतलेलं आहे। सो इथे आता आपल्या मुकुटाचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण छान फिनिशिंग अशी आपण दिलेली आहे। सो आता आपण महालक्ष्मी देवीचे जे कान आहेत आणि जे कानातले वगैरे आपल्याला डिझाईन करायचे आहेत ते आता आपण पाहूयात। सो इथे आधी मी मुकुटाला चिटकून जे डिझाईन असते सो तिथे मी शुगर बीडचा वापर केलेला आहे। सो दोन्ही साईडला आधी मी शुगर बीडने छान वर्क करून घेते। तुम्ही कोणतंही वर्क करा, फिनिशिंग सगळ्यात जास्त मॅटर करते। जेवढी तुम्ही सुंदर फिनिशिंग द्याल तेवढंच तुमचं जे वर्क आहे, जे डिझाईन आहे, जे काम आहे ते खूप सुंदर आणि खूप जास्त उठून दिसेल, उठाऊ दिसेल। त्याच्यामुळे फिनिशिंग असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। सो आता इथे मी कानातले डिझाईन करण्यासाठी व्हाईट पर्ल बीडचा वापर केलेला आहे, कारण गोल्डन शेडच्या इथे व्हाईट जो कलर आहे तो खूप छान उठून दिसतोय, उठाव दिसतोय। त्याच्यामुळे इथे जर मी गोल्डन यूज केला असता तर मग दोन्ही मिक्स झाले असते, एकदम असा फरक त्यातला समजण्यात आला नसता इतका। त्याच्यामुळे मी इथे गोल्डन नंतर व्हाईट पर्ल बीड घेतलेले आहेत जे देवीचे कानातले आहेत ते डिझाईन करण्यासाठी। सो व्हाईट पर्ल बीडने कानातले डिझाईन करून झाल्यानंतर इथे आता गळ्यामध्ये जे सोनं असतं ते सोनं आता आपल्याला पूर्ण डिझाईन करून घ्यायचं आहे। सो इथे पुन्हा मी शुगर बीड, गोल्डन बीड, ड्रॉप शेप बीड अशा सगळ्या बीडचा इथे मी वापर करून घेतलेला आहे, आणि एक छान सुंदर असं मंगळसूत्राचं लूक येण्यासाठी इथे मी काले मणी आणि त्याच्यामध्ये सिंगल गोल्डन बीड असं लोड करून इथे सुंदर असं मी एक लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे मंगळसूत्राचा। त्याच्यानंतर आता पुन्हा इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत। गोल्डन बीड नंतर
पुन्हा इथे मी ड्रॉपशेप बीड घेतलेले आहेत आणि ड्रॉपशेप बीडने सुद्धा आपली ही जी लाईन आहे ती कंप्लीट आपण करून घेणार आहोत. देवीच्या गळ्यामध्ये खूप जास्त सोनं असतं आणि ते पूर्ण सोनं असतं आणि त्याच्यामध्ये आपण मंगळसूत्राचा एक टच देतो. सो इथे मी मंगळसूत्रासाठी ब्लॅक क्रिस्टल बीडचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मी याच्यामध्ये व्हाईट पर्ल बीडचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा आहे आपला महालक्ष्मी देवीचा फायनल लूक. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने महालक्ष्मी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.